नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर प्रोआथलीटला। तर मित्रांनो, आज व्हिडिओ कशावर बनवतो तर मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओचा नक्की फायदा होणार, कारण की रनिंग करताना तुमचा गुडघा दुखतो, शिन पेन होतं, कारण की गुडघा कट वाजतो। तर ह्याच्यावर मी आज व्हिडिओ बनवतो। तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि तुम्हाला रनिंगचं स्पीड पण होणार, जेणेकरून आणि तुम्हाला बाकीचे प्रॉब्लेम पण येणार नाही। You're a superhero. आता महत्त्वाचा पॉईंट म्हणजे असा की बरेच जण काय करतात, आपल्या क्षमतेपेक्षा जास्त रनिंग करतात, कारण की हार्डवर्क पण तसं कसं आहे, आपल्या बॉडीवर त्याचे वेगळेच परिणाम होतात। त्याच्यामुळे कसं आहे, जेवढी आपली बॉडी करेल, म्हणजे जसं तुमची 5 किलोमीटरची जर तुमच्या बॉडीला सवय असेल तर तुम्ही ते 2 किलोमीटर एक्स्ट्रा केलं, जर 7 किलोमीटर केलं तर ठीक आहे, तुमची बॉडी जसे तुम्हाला साथ देते त्याप्रमाणे वर्कआउट करायचं आहे। नाही तर तुमचा डाएट नाही, काय नाही, तुम्ही रनिंग करताय, रोडवर रनिंग करता 10 किलोमीटर, 15 किलोमीटर, 20 किलोमीटर, वीकमधून तुम्ही प्रत्येक वेळेस इंडुरन्स करताय 10 किलोमीटर, 15 किलोमीटर, याचा तुम्हाला रिझल्ट दिसत नाही, तुम्हाला तेवढा पुरता रिझल्ट जाणवतो, तर तुम्हाला बॉडी पेन व्हायला सुरुवात होते, शिन पेन करतं, रोडवर रनिंग केल्यावर पण शिन पेन होतं आणि बोन पण आपले व्यवस्थित आपल्याला साथ देत नाही। त्याच्यासाठी कसं आहे, जास्त हार्ड ट्रेनिंग करायची नाही, जेणेकरून कसं बाकी आपले प्रॉब्लेम येतील आणि आपल्या बॉडीप्रमाणेच रनिंग करा, जेणेकरून त्याचा रिझल्ट पण आपल्याला चांगला आहे। तर रनिंग करताना बऱ्याच जणांचा पाय दुखत असतो, जॉईंट दुखत असतात, बोन दुखत असतात, तर त्याच्यावर उपाय काय? तर प्रत्येकजण काय करतो की रनिंग करताना आपले जर पाय वगैरे दुखायला लागले तर प्रत्येकजण रेस्ट करतो, 2-3 दिवस रेस्ट करतो, त्याच्यानंतर पुन्हा एकदा सुरुवात करतो। पण सुरुवात केल्याच्या नंतर पुन्हा एकदा ते बोन आणि हाडं दुखायला लागतात। त्याच्यामुळे उपाय काय, त्याच्यावर आपण आज पूर्ण व्हिडिओ करतोय आणि मित्रांनो, शेवटला तुम्हाला 2-3 मी टिप्स सांगणार, जेणेकरून तुम्हाला रनिंगला त्याचा 100% फायदा होईल। जर प्रत्येक वेळेसच हार्डवर्क करत असेल, ठीक आहे, तुम्हाला पोलीस भरती, आर्मी भरतीला 1600 मीटरचं रनिंग आहे, आता तुम्ही 1600 मीटर जर प्रत्येक दिवसातून 1-2-3 टाईम जर तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ 3 टाईम जर तुम्ही 1600 मीटर रनिंग करत असेल, ठीक आहे, तुम्ही 5 मिनिटामध्ये रनिंग करतात, तर तुम्हाला त्याच्यामध्ये आतमध्ये टाईम आणायचा। तुम्ही जर 3 टाईम वर्कआउट करताय तर कसं तुमच्या बॉडी तेवढं तुम्ही झेपणार नाही तुमच्या बॉडी, जेणेकरून कसं एक टाईम तुम्ही हार्डवर्क करा आणि दुसऱ्या टाईमाला स्लो जॉगिंग करा, वॉर्मअप करा, असं तुमच्या बॉडीचा शेड्यूल ठेवा। नाही तर प्रत्येक वेळी हार्डवर्क करायचं आणि तुम्ही 2-3 महिने तुमचा स्टॅमिना ठीक आहे, पण चौथ्या महिन्यात तुम्हाला तुमचा स्टॅमिना जाईल, तुम्ही जिथं 5 मिनिटं देता ते तुमचं 5.5 मिनिटं, 6 मिनिटं जाऊन, आणि बाकीचे वेगळे परिणाम वेगळेच, की तुमच्या बोन दुखतील, जॉईंट दुखतील, ह्याच्यात तुमचे बाकीचे परिणाम होईल। त्याच्यामुळं काही तुम्ही हार्डवर्क करत असाल तर मॉर्निंगला हार्डवर्क आणि इव्हिनिंगला तुम्ही कमी वर्कआउट करता, जेणेकरून कसं तुमच्या बॉडीला चांगली सवय लागून। आणि तुम्ही जर डाएट व्यवस्थित नसेल करत आणि तुम्ही एवढं हार्डवर्क करताय तर डाएट पण महत्त्वाचं आहे, त्यामुळे तुम्ही डाएट पण करता, जेणेकरून कसं तुमच्या बॉडीचा रिझल्ट अजून पण चांगला नाही। तुमचा टायमिंग 5 मिनिटं देत आहे तर 5:40, 4:40, 4:45 पर्यंत तुमचा टायमिंग कसा नाही याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर रनिंगच्या अगोदर जर वॉर्मअप करत नसाल, आता बरेच जण काय करतात, ग्राउंडवर आल्यावर दिलं सगळं फेकून लगेच रनिंगला सुरुवात, पण त्याच्या अगोदर तुम्ही वॉर्मअप पण केला पाहिजे। आता वॉर्मअप केल्याच्यानंतर तुम्ही तुमच्या वर्कआउटला सुरुवात करायची आणि वर्कआउट झाल्याच्या नंतर कूल डाऊन करायचे, स्ट्रेचिंग करायचे। बरेच जण काय करतात, वॉर्मअप पण करत नाही, रनिंग करतात, तसंच जातात घरी, डाएट पण करत नाही, असं करायचं नाही, कारण की वर्कआउट झाल्याच्या नंतर कूल डाऊन आणि स्ट्रेचिंग करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की नॅशनल इंटरनॅशनल जे प्लेयर आहे ते पण अशाच गोष्टी करतात, डायरेक्ट असं केल्यावर मग ते प्लेयर पण चांगलं बनू शकत नाही, त्याचा टाईम पण बेस्ट येणार नाही। त्याच्यामुळे स्ट्रेचिंग आणि कूल डाऊन करणं खूप महत्त्वाचं आहे। आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर डाएट व्यवस्थित नसेल करत, कारण की मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगतो की आपल्या बॉडीची जर तुम्ही रनिंग करून, वर्कआउट करून, काय असतं तुमचं इव्हेंट ते करून तुमची जर बॉडीची झीज होते, पण ती झीज भरून काढण्यासाठी आपल्याला डाएटची पण चांगल्या डाएटची गरज आहे, थोडा खर्च करायला लागेल आपल्या बॉडीवर, थोडा म्हणजे एवढा काही खर्च होणार नाही आहे। तर अंडी वगैरे तर तुम्ही चिकन, थोडे मिनरल्स, विटॅमिन्स, मल्टीविटॅमिन्स तुमच्या बॉडीमध्ये गेले, प्रोटीन गेले, थोडे फॅट गेले, तर तुमची बॉडी अजूनही रिझल्ट देईल। जर तुम्ही डाएटच चांगला केला नाही तर तुमची बॉडी रिझल्ट देणार नाही। पहिल्यापर्यंत तुम्ही नवीन स्टार्ट केल्याच्यानंतर तुमचा बॉडी रिझल्ट चांगला देईल, जेवढं तुमच्यामध्ये स्टॅमिना आहे, पण नंतर जी बॉडीची डिप्रेशन म्हणजे तुमची जी झीज होत जाते, झीज होत गेल्यावर तुमची बॉडी तुम्हाला काय साथ देणार नाही, तुमचे जॉईंट दुखणार, बोन पेन होणार, बाकी शिन पेन होणार, ह्या साऱ्या गोष्टी तुम्हाला होत, आणि त्यामुळे म्हणजे कसं प्रोटीन वगैरे मात्र आपल्या बॉडी म्हणजे त्या प्रमाणामध्ये गेली पाहिजे, जेणेकरून आपला परफॉर्मन्स पण चांगला आहे, बॉडी पेन करणार नाही, बाकीच्या कोणत्याही गोष्टी होणार नाही। त्यासाठी डाएटकडे पण तेवढंच तुम्ही फोकस करा जेवढं तुम्ही वर्कआउट कडे देता। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी पण जास्त प्रमाणामध्ये इनटेक केलं पाहिजे। आता हिवाळा चालू आहे तर हिवाळ्यामध्ये पाणी जरा कमी पितो माणूस, का जेणेकरून कसं ताण लागत नाही, पण जास्त पिण्याचा प्रयत्न करता, लिक्विड ज्यूस वगैरे पिण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून बॉडी तुमचा रिझल्ट चांगला देईल। आणि 4 ते 5 लिटर तुम्ही ह्या सीझनमध्ये जर तुम्ही जर पाणी इनटेक केलं तर तुमचा परफॉर्मन्स चांगला आहे। उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाला आपलं पाण्याची गरज जास्त भासत असते, घसा कोरडा पडतो,
रनिंग करताना दम लागतो, पण तुम्ही ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला त्या गोष्टी जाणवणार नाहीत. आणि पाचचा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे कसं, तुम्ही रनिंग करताना काय होतं, आपल्या जे मसल ओढतात ते का ओढतात, तर मी तुम्हाला याच्या कारण सांगितलं की तुम्ही जर चांगला डाएट नसेल करत, चांगला वॉर्मअप नसेल करत आणि पाणी जर तुम्ही कमी पित असाल तर तुमचा नक्कीच मसल ओढणार. आणि रनिंग करताना जर तुम्ही स्पीडने पळायचा प्रयत्न करतात तुमचं लगेच मसल पकडणार, तुम्ही बाजूला होणार, तुमचे रनिंग होणार नाही. त्यासाठी तुम्हाला महत्त्व सांगतो की तुम्हाला हे टॅबलेट पण सांगितलं मल्टीव्हिटॅमिन वगैरे तुम्ही घेत जा, जेणेकरून कसं बाकी असल्याचे किरकोळ प्रॉब्लेम आहे ते होणार नाही. आणि कसं तुम्ही रनिंगला सुरुवात केली, आता बऱ्याच जणांचं असतं की रनिंगला सुरुवात केली, त्याचा पाय दुखायला लागला, मग ते रेस्ट करतात, परत सुरुवात करतात रनिंगला, परत रेस्ट करतात, दुखायला लागलं परत सुरुवात करतात, असं त्यांचं होत जातं. त्यांची कारणं हीच असतात, तुम्ही रेस्ट करत नाही की मल्टीव्हिटॅमिन घेत नाही, चांगला डाएट घेत नाही, पाणी पित नाही, वॉर्मअप करत नाही, चांगला डाएट घेत नाही, ही त्याचे मुख्य कारण. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी करता जेणेकरून तुम्हाला या गोष्टींचा फायदा होईल. जर रनिंग करत असता तर तुम्ही जर वर्कआउट झाल्याच्यानंतर मस्त शवासन करायचं, मस्त आराम करायचा, म्हणजे ते डी जीवनसुद्धा आपल्या बॉडीला घ्यायचं. काही जणांचे बोन का दुखतात, तर बोनमध्ये डी जीवनसुद्धा कमी असलेलं आपले बोन दुखत असतं. त्यामुळं आपल्याला डी जीवनसुद्धा कोणत्या पदार्थामधून घेता येईल, मक्याचे कणीस, दूध, याच्यामध्ये आपल्याला डी जीवनसुद्धा मग घेता येईल. आणि टॅबलेट पण भेटतात कॅल्शियमच्या, त्याच्यामधून पण तुम्हाला जर कधी आपलं बोन दुखायला लागलं तर कॅल्शियम तुम्ही खायचा. आणि बाकी मग तुम्हाला डाएट माहिती आहे, आपले मोड आलेले पदार्थ खायचे, अंडी खायची, थोडं चिकन खायचं, बाकी पदार्थ तुम्ही पालेभाज्या खायच्या, भाजीचे पदार्थ. आणि कसं आहे जेवढं कार्बोहायड्रेट पण आपण इनटेक करेल तेवढी आपल्यामध्ये ताकद वाढत जाते. तुम्ही जर चपाती भाजी जर कमी खात असाल, राईस कमी खात असाल, आता तुम्हाला प्रत्येकाच्या मनामध्ये काय असतं की बाबा राईस खाल्ल्यानंतर पोट वाढतं, वजन वाढतं, तसं काही नसतंय. त्याच्यामुळे तुम्ही राईस पण तुमच्या जेवणामध्ये घ्यायचं, जेणेकरून कसं ते कार्बोहायड्रेटचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त आहे आणि तुम्ही ते जास्त इंटेक केल्याने तुमची ताकद पण वाढते त्याच्यामुळे. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की टिप्स सांगणार तुम्हाला. तर मित्रांनो तुम्हाला टिप्स सांगतो की रनिंगचं स्पीड वाढवण्यासाठी. तर मित्रांनो तुम्ही कसं जर रेपिटेशन लावत असाल तर तुम्ही जसं समजा 400 मीटरचं रेपिटेशन लावताय, जर 10 रेपिटेशन लावताय, तुमचं टायमिंग येतो 1:10 तर 1:15, तर त्याच्यामध्ये कसं तुम्हाला रेस्ट कमी घ्यायचं आहे आणि रेपिटेशन वाढवायचं, जेणेकरून कसं रिकव्हरी तुम्ही कमी घ्यायची आणि स्ट्राईड जास्त मारता, रेपिटेशन जास्त मार, जेणेकरून कसं तुमच्या बॉडीला ती सवय होईल आणि तुमचा स्पीड पण वाढेल, इंड्युरन्स वाढेल आणि तुम्हाला दम जास्त लागणार नाही. आणि त्यामुळं इंड्युरन्स स्पीड करा जास्त आणि तुमचा रेस्ट कमी घ्या, जेणेकरून कसं तुमचा स्पीड वाढेल. तुम्ही जर पूर्ण आठवड्याभर वर्कआउट करताय तर तुम्हाला आठवड्याने एक दिवस म्हणजे संडेला तरी बॉडीला रेस्ट पाहिजे. आणि तुम्ही दिवसभर जरी वर्कआउट केला म्हणजे मॉर्निंग आणि इव्हिनिंग, तर तुम्हाला संध्याकाळी आणि दिवसभर तुम्ही जर रेस्ट करता, त्याच्यामुळे तुम्ही प्रॉपर रेस्टच केली पाहिजे, ना की तुम्ही पबजी खेळता, कुठं काय बोंबलत फिरता गाडीवरती, म्हणजे उगाच काहीतरी बॉडीला रेस्ट भेटत नाही. तुम्ही ठीक आहे, हो मग मी आता रेस्ट करतोय, पण ते तो रेस्ट करत नाही, तुम्ही मोबाईलमध्ये ओढं घालत बसता, कुठं काय चाळी करत बसता, ते काही करू नका. प्रॉपर रेस्ट झाला पाहिजे. तुम्हाला जर तुमचं फोकस जर तुम्हाला गाठायचं असेल तर तुम्ही या गोष्टी केल्याच पाहिजे. रेस्ट म्हणजे रेस्टच झाला पाहिजे, बाकीच्या काय गोष्टी फालतू धंद्यात काय पडूच नका. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्री जर तुम्ही ना मोहरीच्या तेलाने जर थोडी मालिश केली डोक्याची वगैरे, म्हणजे तुम्हाला टेन्शन वगैरे तुम्ही रिलॅक्स होण्यासाठी, तर रिलॅक्स आराम करण्यासाठी, चांगली झोप घेण्यासाठी, आणि तुम्ही डोक्याची मालिश करता, आपल्या आईला वगैरे नाही तर कोणाला तरी सांगायचं बहिणीला की थोडी मालिश करा, थोडी शोल्डर वगैरे थोडी मसाज करायची पायाची वगैरे, जेणेकरून कसं आपली बॉडी रिकवर होईल आणि कसं दुसऱ्या दिवशी आपली परफॉर्मन्स करायला बॉडी रिझल्ट चांगला देईल, रनिंग चांगली होईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी, तर कंटिन्यू म्हणजे तुम्हाला जर जॉब नसेल करत, तुम्ही फक्त प्रॅक्टिस करताय, तर तुमच्या 8-9 तासाची रात्री झोप झाली पाहिजे. आणि जे जॉब करून करतात, जॉब तर 8 तासाचं करत असाल तुम्ही, आणि रात्री तुम्ही 8-9 तासाची झोप चांगली घ्या आणि मॉर्निंगला उठून वर्कआउटला जाता, जेणेकरून कसं तुमचे झोप पण चांगली होईल, दुसऱ्या दिवशी तुमची प्रॅक्टिस करायला तुम्हाला मूड पण चांगला आहे. त्यासाठी झोप 8-9 तासाची घ्या दिवसभर. जरी तुम्ही दुपारचा तुम्हाला जर वेळ असेल तर दुपारी तुम्ही 1-1.5 तास म्हणजे झोपेचा, जेणेकरून तुम्ही इव्हिनिंगला जी प्रॅक्टिस करणार आहे त्यासाठी तुमचा बॉडी हलकी होईल आणि तुमचा स्पीडने तुम्ही इव्हिनिंगला जो वर्कआउट करता तो स्पीडने नाही झाला पाहिजे. मॉर्निंगला तुम्ही हार्डवर्क केलं तर इव्हिनिंगला तुम्ही वॉर्मअप केला पाहिजे, स्लो वॉर्मअप केला पाहिजे. मित्रांनो, आज व्हिडिओ काढायला आलो, पण आता इथं कसं क्रिकेटचे मुलं ह्या ग्राउंडवर आज क्रिकेट खेळायला मुलं आले, कारण की संडेला सगळेजण येतात आणि मला संडेलाच वेळ भेटतो व्हिडिओ काढायला, त्यामुळे थोडा आवाजाचा प्रॉब्लेम यांचा डिस्टर्ब होईल जरा आपल्या व्हिडिओमध्ये, तर थोडं ॲडजस्ट करा. तर मित्रांनो, तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती पाहिजे ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सुचा, जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावर बनवेन. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.